महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाच्या आपण आता पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला तर आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. आपला पुढचा मुद्दा आहे सण समारंभ. तर आता आपण बघतो की आपले सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातले कोणते कोणते सण आहेत. तेच सण आता हे लोक काय काय साजरे करायचे किंवा कशा रीतीने त्यांचं नियोजन केलं जायचं ते आता आपण बघूया. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण हे आणि उत्सव हे लोक साजरे करायचे. पेशव्यांच्या काळामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. आणि तो कसा असायचा? पेशव्यांच्या काळामध्ये गणेशोत्सव हा अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा आणि तो संपूर्णपणे घरगुती स्वरूपात साजरा व्हायचा. पेशवे हे स्वतः गणेश भक्त असल्याने त्याला खूपच महत्व आलं होतं या सणाला. म्हणजे प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतचा हा संपूर्णपणे उत्सव महोत्सव चालत असायचा. त्याच्यानंतर दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यानं तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायला लागली. म्हणजे काही चांगलं काम करायचं असेल तर दसऱ्याच्या नंतर सुरू करायचं. या दिवशी काय काय करतात तर शस्त्रास्त्रांची पूजा होत असायची. सीमोल्लंघन करत एकमेकांना आपट्यांची पानं देत दसऱ्याच्या नंतर मग मराठी मोहिमेवर निघायचे. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये बली प्रतिपदा आणि भाऊबीज हे विशेष करून साजरी केली जात असे. आणि या उत्सवाच्या दरम्यान खेड्यापाड्यामध्ये जत्रा भरायच्या. पाळणी झोळणी सगळं म्हणजे छान असं खेळ विकले जायचे. खाद्यपदार्थ असायचे अशा रीती. आता या जत्रेच्या वेळेस कुस्त्यांचे फड सुद्धा उभारले जायचे. कोणते? कुस्त्यांचे फड. त्याच्यानंतर आले गुढीपाडवा. या दिवशी गुढी उभारून हा सण साजरा करायचे. मग आपल्या ह्या उत्सवाच्या वेळी ह्या सणाच्या वेळी काय काय करायचे लोक तर नाच गाणी, डफावरची गाणी, तमाशा इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा व्हायचे. आणि तमाशा हा करमणूक प्रकार त्यावेळेस अतिशय लोकप्रिय असा होता. शिक्षण. या काळातील शिक्षण पद्धतीमध्ये पाठशाळा, मदरसा हे असायचे. ह्याच्यामध्ये लेखन असायचं, वाचन असायचं. त्याच्यानंतर हिशोबाचं काम घरातून मिळत असत. मोडी लिपीचा व्यापार हा म्हणजे मोडी लिपी हे त्यावेळेस एक मोडी लिपी म्हणजे लिखाणाचा प्रकार होता. याचा वापर आपल्या व्यवहारात केला जायचा. इथपर्यंत लक्षात आलं बालमित्रांनो? सगळे आपल्या विद्यार्थी मित्रांना बघा, आपला प्रवास आपण खूप चांगल्या रीतीने करत आहोत आणि ह्याच्यासाठी आपल्याला आस विद्यालयाने खास अशी खूप छान ही उपक्रमाची अशी योजना दिली. आपल्या तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षकांचा ताफा आपल्या बरोबर दिला आणि या सगळ्यांना मिळून आपलं पाठ्यपुस्तक, आपला उपक्रम, आपले उत्तमातले गुणवंत असे शिक्षक ह्यांना सगळ्यांना घेऊन आस विद्यालयाने ही जी संपूर्णपणे योजना केलेली आहे त्याचे खरोखर आपण आभार मानूया. कारण खरोखरच खूप सुंदर असा उपक्रम त्यांनी साजरा केला. चला तर मग आता पुढे जाऊया. आता आपण बघूया आपला दळणवळणाचा प्रवास. तर घाट मार्ग. आता आपण बघूया दळणवळण प्रवास. तर मग घाट मार्ग, सडक, नद्यांवरील पूल या मार्गाने त्यावेळेस वाहतूक व्हायची. ह्याच्यामध्ये काय काय असायचं तर धान्य, वानसामान. वानसामान म्हणजे आपलं सगळं आपण म्हणतो ना धान्याचं, धनधान्य काय काय त्याच्यामध्ये मग उसळी आल्या, कडधान्य म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं आपलं धान्य पण आलं संपूर्णपणे ते. त्याच्यानंतर कापड यांची वाहतूक बैलाच्या पाठीवरून होत असे आणि नदीतून जाण्यासाठी घोड्यांचा वापर केला जायचा. मग पात्रांची ने-आण हे सांडणी स्वार आणि जासूद करायचे. सांडणी स्वार म्हणजे उंटावर बसलेला. समजलं? सांडणी म्हणजे काय तर उंटावर बसून, वरती बसून. सांडणी म्हणजे उंटावर बसून केलेला प्रवास. पुढे आपण काय शिकलो या उपक्रमामध्ये, आपल्या या विभागामध्ये आपण बघूया लिहिते वा या अंतर्गत दळणवळण प्रवास आणि सण समारंभ
याबद्दल तुम्हाला आपल्या वहीमध्ये नमूद करायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.